धनंजय मुंडे यांच्या विरोधात परळीमध्ये शरद पवार मराठा कार्डची खेळी करणार असल्याची शक्यता आहे। कारण बीड जिल्ह्यातल्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी शरद पवार यांची आज भेट घेतली। सिल्व्हर ओकवर जाऊन त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली। त्या ठिकाणी चर्चा झाली। राजेसाहेब देशमुख परळी विधानसभेसाठी इच्छुक आहेत। शरद पवारांचा आशीर्वाद मिळावा यासाठी भेट घेतल्याचं राजेसाहेब देशमुख यांनी म्हटलंय। मवियाकडून परळी विधानसभेसाठी प्रबळ दावेदार असल्याचंही त्यांनी म्हटलंय आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झाली? तुम्ही सुद्धा परळीमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात। पत्रकार परिषद घेऊन तुम्ही तुमची जी इच्छा आहे ती व्यक्त केलेली होती। आज या संदर्भात पवार साहेबांसोबत तुम्ही चर्चा केली ना? झाली ना पवार साहेबांसोबत चर्चा। आज कसं की हा मतदारसंघ तसा काँग्रेसने मागितलेला आहे। मी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष आहेत। आमच्या नेत्या आदरणीय खासदार रजनीताई पाटील असतील, नानाभाऊ पटोले साहेब प्रदेशाध्यक्ष साहेब असतील, आमचे प्रभारी रमेश चिन्नीथला साहेब असतील, यांनी हा काँग्रेसला हा मतदारसंघ मागितलेला आहे काँग्रेसला। आणि मग त्याच्यानुसार आता कसं आहे, पवारसाहेब हे मोठ्या मनाचे माणसं आहेत आणि शेवटी पवारसाहेब हे बीड जिल्ह्यामध्ये असतील किंवा महाराष्ट्रात एक मोठा माणूस म्हणून आज त्यांच्याकडे खंबीर नेतृत्व म्हणून पाहिलं जातं। त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या नेहमीच संपर्कात असतो। तर ते आज साहेबांनी योगायोगानं त्यांनी वेळ दिला मला सकाळी 9 वाजता आणि मग मतदारसंघावर व्यवस्थित चर्चा झाली। जर तुम्हाला ती जागा सुटली नाही काँग्रेसला मागून सुद्धा, तर तुम्ही ऐन वेळी काही तुमचा विचार बदलू शकता का? तुतारी हातात घेऊ शकता का? नाही, महाविकास आघाडी आता कसं आहे की पवारसाहेब असतील, आमचे नानाभाऊ पटोले काँग्रेस असेल किंवा ठाकरे साहेब असतील, ही महाविकास आघाडी जी निर्णय घेतील त्या निर्णयावर आपण थांबू। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेशसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।